हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका। प्रियाज किचन अँड स्टाईल प्लस व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आम्ही कोवेंट्रीवरून लेस्टरला आलेलो आहोत आणि लेस्टरमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आता आम्ही अजून पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही लंच करणार आहे। तर इथं टाइम टू दिल्ली म्हणून एक हॉटेल आहे, इंडियन हॉटेल आहे, तर तिथे आम्ही लंच करतोय। सो आता बघू, बरंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इंडियन काय काय आहेत लेस्टरमध्ये, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलेलो आहेत आणि रेस्टॉरंटमध्ये ऋषीला कलरिंग करण्यासाठी काही पेज दिलेला आहे। सो ते आता व्यवस्थित एका ठिकाणी बसून कलरिंग वगैरे करतायत आणि आता आम्ही छान मस्त लंच एन्जॉय करणार आहोत। आता आम्ही लंच करून फाल्कनला निघालो आहोत। फाल्कन आम्हाला हॉटेलपासून 20 मिनिटं अंतरावर आहे आणि आता आम्ही तिथं जाऊन काही शॉपिंग करायची असेल तर तिथे जाऊन आम्ही शॉपिंग करणार आहोत। तिथे बरेच काही इंडियन स्टोर्स वगैरे आहेत, तर आम्ही बघतो आता काय मिळतंय आपल्या इंडियामधलं। तर आपण डायरेक्ट आता फाल्कनला भेटूया। हे स्टोअर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते आहे। याचं कारण असं की आतमधून मला व्हिडिओ घ्यायचा होता, आतमध्ये काय काय आहे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, पण आतमध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे मी आतमध्ये व्हिडिओ घेऊ शकली नाहीये। त्यामुळे मी या स्टोअरचा बाहेरून व्हिडिओ घेतला आहे आणि या स्टोअरमध्ये बऱ्याच आपल्या इंडियन्स वस्तू होत्या, ऑइल वगैरे होते, इंडियन पीट्स वगैरे होत्या, डाळी वगैरे पण आहेत आणि नट्स वगैरे आहेत छान। आणि मेन म्हणजे खूप फ्रेश इंडियन ग्रोसरी आहेत, फ्रूट्स आहेत, बऱ्याच गोष्टी इंडियन्स आपल्याला या स्टोअरमध्ये भेटून जातात आणि अगदी आपल्याला होलसेल रेटमध्ये आपल्याला भेटत आहेत। त्यामुळे स्टोअर खूप छान आहे। आता आम्ही ग्रोसरी वगैरे घेतल्यात, काही शॉपिंग केली आणि आम्ही आता निघालोय स्वामीनारायण मंदिरामध्ये। तर आता आपण डायरेक्ट स्वामीनारायण मंदिरामध्ये भेटणार आहोत। आता आम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये पोचलेलो आहोत आणि आम्ही मंदिर आतमधून बघितलंय, पण मध्ये पूर्ण स्ट्रिक्टली वॉर्निंग होती की फोटो व्हिडिओ वगैरे काढू नका, काढण्यास मनाई होती। त्यामुळे मी आतमधून फोटो काढू शकले नाहीये, तुम्हाला दाखवू शकले नाहीये। सो मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवते। खूप छान असं मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर, तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही जर कधी आला तिकडे तर नक्की मंदिरामध्ये व्हिजिट करा। खूप सुंदर असं क्लायमेट पण होतं आणि मंदिरात जाऊन छान गुजराती भजन वगैरे सुरू होतं, खूप छान वाटत होतं। तर नक्की तुम्ही व्हिजिट करा। आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहोत, तर आम्ही आता उबर बुक करणार आहोत। आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।